हां असा होता ना क्वेश्चन तो. हॅलो. हां असा होता ना क्वेश्चन तो. फाइंड डी ई. हां ठीक आहे. हे दोन ट्रायंगल आपल्याला त्यांनी इक्विलॅटरल आहे त्यांनी सांगितलं. आता ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल डी ई एफ हे जर इक्विलॅटरल ट्रायंगल असतील तर इक्विलॅटरल ट्रायंगल कोणतेही असतील, एक छोटा असेल एक मोठा असेल, तरी त्यांचे अँगल्स जे आहेत ना ते 60 चे असतात. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तिन्ही अँगल्स 60 डिग्रीचे असतात. हे माहिती आहे ना आपल्याला. त्याच्या साईड्स वेगवेगळ्या असतील. याच्या साईड आणि याच्या साईड वेगवेगळ्या असतील, मात्र ते तिन्ही सेम असणार. इथे पण हे तिन्ही सेम असणार. हां असं ते असतं. यानुसार इक्विलॅटरल ट्रायंगल जर आपण विचार केला, कोणतेही दोन इक्विलॅटरल ट्रायंगल असतील तर ते दोन इक्विलॅटरल ट्रायंगल हे नेहमी काय असणार, सिमिलर असणार. का ते लक्षात येत आहे? कारण आपल्याला माहिती आहे ना, ए टेस्ट आपण बघितलेली आहे. कोणत्याही दोन ट्रायंगलमध्ये एका ट्रायंगलचे दोन अँगल्स दुसऱ्या ट्रायंगलच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्सशी जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात. असं आपण बघितलेलं आहे. त्यानुसार ए बी सी सिमिलर ट्रायंगल डी ई एफ असं आपल्याला म्हणता येतं. बरोबर आहे ना? हॅलो हॅलो. हां ठीक. हां मग यावरून आपण असं म्हणू शकतो ना, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ is equal to AB square upon DE square. Ratio of areas of similar triangles. Ratio of the property है बघा, ratio of areas of similar triangle is equal to the ratio of squares of corresponding sides. आता ए बी आणि डी आणि ते करस्पॉन्डिंग साइड असतील, हां त्यानुसार त्यांचा स्क्वेअरच्या रेशो एवढा त्यांचा एरियाचा रेशो असेल. हां मग यावरून एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी एफ हे मला दिलेलं आहे 1/2. 2 इज इक्वल टू ए बी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4 स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर. हां डी स्क्वेअर. ओके. मग जर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण केलं त्याच्यावर आपल्याला असं मिळेल डी स्क्वेअर इंटू 1 that is डी स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 4 चा स्क्वेअर 2 इंटू 16. ओके. दिसतंय का तुम्हाला? लाईट गेली आहे तरी पण आहे वाटतं. लाईट दिसतंय ना तुम्हाला? ओके. म्हणजे डी स्क्वेअर हा इज इक्वल टू 16 इंटू 2 असं म्हणूया. हे डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 16 इंटू 2. therefore d is equal to 4 root 2. हा असं उत्तर येईल बघा. बरोबर आहे? असा तो एक क्वेश्चन विचारला होता त्यानुसार आपल्याला हे सोडवता येईल. आता यानंतर
दुसरा जो चॅप्टर आहे ना त्यामध्ये मला वाटतं 2 प्रॅक्टिस सेट आहेत. तुम्ही बघितलं का बघा दुसरा चॅप्टर. त्यामध्ये 2 प्रॅक्टिस सेट आहेत. त्यापैकी दुसरा जो प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट 2.2 हा कमी झालेला भाग जो आहे ना त्यामध्ये आहे बघा तो. बघितलंय तुम्ही? तुमच्याकडे आहे पुस्तक? ठीक आहे. ते 2.2 नंतर बघूया. आधी आपण प्रॅक्टिस सेट 2.1 यामध्ये क्वेश्चन बघूया. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिला आहे त्याने 3, 5, 4. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत किंवा नाहीत हे आपल्याला ओळखायचं आहे. असं दुसरं त्याने दिलं आहे बघा 4, 9, 12. असे 2 क्वेश्चन्स आहेत. आता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत किंवा नाही हे आपण कसं ओळखतो, कसं ओळखता येईल? तर यामध्ये काय करायचं, पहिला क्वेश्चन जर आपण विचार केला त्याचे स्क्वेअर काढायचे. त्यातली मोठी संख्या जी असेल त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे हियर 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. नंतर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 that is also 25. 9 plus 12 16 बरोबर ना. therefore मग आपल्याला असं म्हणता येईल therefore 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. plus 4 square. therefore 3, 5, 4 is a Pythagorean triplet. Triplet. ओके, असं आपल्याला ते उत्तर लिहिता येतं. असं ते सोपं आहे. काय करायचं, मोठी संख्या बघायची, त्याचा स्क्वेअर हा उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा येतोय का बघायचं. मोठी संख्या 5 आहे, 5चा स्क्वेअर केला, उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरची इथे बेरीज केली, ती आली 25. मोठ्या संख्येचा स्क्वेअर पण 25. मग आपण दिलं मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा येतो, म्हणून हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. समजा दुसरा क्वेश्चन आपण बघितला. आता असा क्वेश्चन दिला 4, 9, 12. मग इथे आपण तसंच करणार. हियर 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144. नंतर 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर इज इक्वल टू 9 square. 16 प्लस 81. 97. That is equal to 97. 97. 97. Okay, therefore 12 square is not equal to 4 square plus 9 square. हे बघा हे सेम आलं नाही. त्यामुळे आपण काय लिहिलं, नॉट इक्वल टू. मोठ्या संख्येचा स्क्वेअर हा उरलेल्या दोघांच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा आला नाही. therefore this is not Pythagorean ट्रिपलेट. असं ते उत्तर आपल्याला लिहिता येईल. असा तो सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. त्यामधला क्वेश्चन
नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. सोनल किती ऍड झालेत मग? एक दोन तीन चार पाच सहा. आहे 13-14 आहे मला वाटतं आज. ठीक आहे. हॅलो. हां ठीक आहे. आवाज बाकीच्यांना येतोय की नाही मला समजत नाही, म्हणून मध्ये मध्ये मला बोलावं लागतंय. बोर्ड दिसत नाही आहे काय? हा बोर्ड दिसत नाही आहे सगळ्यांना? हॅलो. हां हां हां. तर माझ्या स्क्रीनवर तिथे तुम्ही डबल टॅप केलात ना की तुम्हाला दिसणार बघा ते. कोणाला दिसत नाही? सेजलला दिसत नाही मला वाटतं. माझं नावाचं तिथे आहे ना, तिथे डबल टॅप कर, मग तुम्हाला दिसणार मला वाटतं. मी पण आता जर लांबून बोललो तर ब्लूटूथ लावलंय, त्यामुळे बघूया तुम्हाला क्लिअर येतोय की मला सांगा आवाज. येतोय ना आता? ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. इन फिगर तुम्ही सगळ्यांनी अनम्यूट करून ठेवा, फक्त गडबड होत असेल त्याने म्यूट करा. हे मला समजेल तुम्हाला ऐकू येतंय की नाही, तुम्ही काय बोललात मध्ये तर. समजा अशी डायग्राम दिली आहे बघा. अँगल एम एन क्यू सॉरी एम एन पी इज 90. Angle MNP is equal to 90 degree. Segment NQ perpendicular MP. NQ perpendicular MP. MQ is equal to 9. QP is equal to 4. Find NQ. Find NQ. सजलला दिसलंय का आता? दिसतंय? हां ओके ठीक आहे. आता यामध्ये हा आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. त्यामध्ये राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून त्याच्या अपोजिट साईडवर म्हणजे हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर काढला आहे. हां आणि आपल्याला एम क्यू दिलेला आहे, ही लेंथ दिलेली आहे मला वाटतं 9. क्यू पी हे दिलेलं आहे 4 आणि आपल्याला हा एन क्यू काढायचा आहे. समजा आपण एक्स मानला किंवा एन क्यू आहे तसंच ठेवला आहे, ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता ही कोणती प्रॉपर्टी आहे कोणाला सांगता येईल? जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी आहे बघा ती. जॉमेट्रिक मीन हा एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून जर त्याच्या अपोजिट साईडवर म्हणजे त्याच्या हायपोटेनियसवर जर आपण परपेंडिक्युलर काढला असेल तर याची लेंथ, ह्या एन क्यूची लेंथ हा इज द जॉमेट्रिक मीन ऑफ एम क्यू अँड क्यू पी.
मग जॉमेट्रिक मीन म्हणजेच काय, तर स्क्वेअर रूट ऑफ एम क्यू इंटू क्यू पी. हा, ही प्रॉपर्टी माहिती आहे सगळ्यांना. हॅलो, ओके. हां, मग यानुसार आता काही काढणं सोपं आहे बघा. एम क्यू इथे फक्त रिझनमध्ये लिहायचं काय, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. हां, जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी. मग एन क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एम क्यू किती आहे 9 इंटू क्यू पी 4. हां, देअरफॉर एन क्यू इज इक्वल टू, याचा स्क्वेअर रूट काढा 3, याचा स्क्वेअर रूट 2. देअरफॉर एन क्यू इज इक्वल टू 3 इंटू 2 दॅट इज 6. हां, असं ते आपल्याला उत्तर याचं लिहिता येईल. त्यानंतर अजून त्यातला एक क्वेश्चन घेऊया आपण बघा. क्वेश्चन नंबर समजा 4 घेतला आपण. हां, इन फिगर अशी डायग्राम दिली आहे. अशी डायग्राम आहे. पी एस आर असा एक राईट अँगल ट्रायंगल दिला आहे. यामध्ये हा अँगल 30 डिग्री दिला आहे. एस आर हे 6 दिलं आहे. आणि आपल्याला सांगितलंय फाइंड आर पी अँड पी एस. हा, आर पी आणि पी एस आपल्याला काढायचं आहे. काय वापरायला लागेल सांगा. हॅलो, हां, बरोबर आहे. 30 60 डिग्री ट्रायंगल थेरम हा इथे वापरावा लागेल. हां, आता यामध्ये काय थेरम आहे तो, तर एखादा राईट अँगल ट्रायंगल हा 30 हा 90 दिल्यानंतर हा ऑटोमॅटिक 60 होणार. हा, त्याआधी आपण लिहायला लागेल इथे काय, इन ट्रायंगल पी एस आर अँगल पी एस आर इज इक्वल टू 90 डिग्री. हां, नंतर अँगल एस पी आर इज इक्वल टू 30 डिग्री. देअरफॉर जो उरलेला आहे अँगल एस आर पी हा किती होईल 60. इथे रिझन काय ना, रिमेनिंग अँगल. म्हणजे एखाद्या ट्रायंगलमध्ये 2 अँगल जर आपल्याला माहिती असतील तर रिमेनिंग अँगल जो आहे तो आपण काढू शकतो, कारण तिघांची बेरीज 180 येते. त्यापैकी 2 माहिती असलेला तिसरा आपल्याला काढता येतो. आणि ते 90 झाला 30 झाला म्हणजे 120 झाली या दोघांची बेरीज, म्हणजे उरलेला 60 असणार. हा, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, पण ते लिहून दाखवलं पाहिजे तिथे. बरोबर ना. ओके, आता मग हा ट्रायंगल आता 30, मग असं काय लिहिता येईल बघा. देअरफॉर ट्रायंगल पी एस आर इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. हां, मग यामध्ये काय प्रॉपर्टी आहे. पहिली प्रॉपर्टी काय आहे, तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर त्याचे अँगल 30 60 आणि 90 डिग्री असतील तर या 30 डिग्रीच्या अपोजिट साईड, 30 डिग्री अँगलच्या अपोजिट साईड इज हाफ ऑफ द हायपोटेनियस. हायपोटेनियसच्या काय असणार, निम्मे असणार. मग देअरफॉर असं लिहिणार आपण. देअरफॉर एस आर म्हणजेच काय, 30च्या अपोजिट साईड इज इक्वल टू 1/2 आर पी. हा, एस आर इज इक्वल टू 1/2 आर पी. रिझन लिहायचं साईड अपोजिट टू 30 डिग्री.
30 डिग्रीच्या अपोजिट साईड. मग त्यावरून एस आर आपल्याला माहिती आहे, म्हणजे 6 हे 2 इकडे आल्यानंतर हे मल्टिप्लाय होतील इंटू 2 इज इक्वल टू आर पी. म्हणजेच आर पी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 12. जे आपल्याला काढायला सांगितलं होतं त्यापैकी आपण हे आर पी काढलं. हां, आता पी एस काढण्यासाठी दुसरी जी प्रॉपर्टी आहे ना, 60च्या अपोजिट साईड, ही काय असते माहिती आहे तुम्हाला? हां, साईड अपोजिट टू 60. हा आता अँगल 60 झालाय. 60च्या अपोजिट साईड म्हणजे एस पी किंवा पी एस, इथे पी एस दिलं म्हणून पी एस घेतलं तरी चालेल, इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. हा, एस पी इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. आता हायपोटेनियस आपण इथे काढलेला आहे, म्हणजे एस पी इज इक्वल टू √3/2 इंटू 12. इथे 12 व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग याला भाग लावला तर 6, म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल एस पी इज इक्वल टू 6√3. ओके. हां, असं ते आपल्याला उत्तर लिहिता येईल. असाच सेम क्वेश्चन आपल्याला 45, 45, 90 मध्ये पण विचारला जाऊ शकतो. हां, माहिती आहे तुम्हाला ती प्रॉपर्टी, इथेच मी सांगतो फक्त समजण्यासाठी. 45, 45, 90 असेल, समजा ए बी सी घेतला आपण, हा समजा 45 आहे, हा पण 45 आहे. काय प्रॉपर्टी आहे बघा 45, 45, 90 मध्ये? तर 45, 45, 90 डिग्रीचा जर ट्रायंगल असेल तर त्यामध्ये 45च्या अपोजिट साईड, या दोन्ही 45च्या अपोजिट साईडच आहेत, त्या दोन्ही सेम असतात. ए बी इज इक्वल टू बी सी हे सेम असणार. ए बी आणि बी सी ह्या सेम असणार. आणि त्या हायपोटेनियस किती असणार? तर 1/√2 इंटू हायपोटेनियस. हां, ही पण प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, समजा पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन असा आहे बघा, फाइंड द साइड अँड पेरिमीटर, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ a square whose diagonal is 10 centimeter. डायग्राम वगैरे काय दिलेला आहे, त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन दिलाय, फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आपण डायग्राम समजा काढली स्क्वेअर, समजा मी स्क्वेअर ए बी सी डी असं म्हटलं, त्याचा डायगोनल आपल्याला दिलेला आहे 10 सेंटीमीटर. हां, तर आपल्याला त्याची ही जी साईड आहे ते चारही सेम असणार. हां, ते काय आहे ते आपल्याला काढायचं आहे. कसं काढता येईल? तर एक तर डायरेक्ट फॉर्म्युला पण आहे. हा, डायगोनल ऑफ स्क्वेअर यासाठी फॉर्म्युला पण आहे, किंवा आपण पायथागोरस वापरून पण करू शकतो हे, बरोबर? किंवा 45, 45, 90 डिग्रीचा थेरम वापरून सुद्धा करू शकतो. हा, कारण आपल्याला माहिती आहे स्क्वेअर जो असतो त्याचे चारही अँगल हे 90 डिग्री असतात, आणि त्याचा डायगोनल जर काढला तर तो डायगोनल याला दुभागतो, त्यामध्ये 45, 45 होणार. हां, म्हणजे 45, 45, 90 असं होणार, त्यावरून काढू शकतो. किंवा डायरेक्ट पायथागोरस वापरून काढू शकतो, कारण आपल्याला हे माहिती आहे, याच्या x² + x² इज इक्वल टू 10 स्क्वेअर असं करून काढू शकतो. हां, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला, फॉर्म्युला काय आहे, तर डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू
हा, आठवतंय कोणाला? तर असा आहे तो √2 इंटू साईड. डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. मग डायरेक्ट लिहू शकतो बघा, डायगोनल आपल्याला माहिती आहे 10. 10 इज इक्वल टू √2 इंटू साईड. हा, म्हणजे 10 अपॉन √2 इज इक्वल टू साईड. बरोबर. हा, पायथागोरसने पण काढू शकतो आपण. हा, याचं उत्तर असं काढता येईल किंवा याला आपण अजून रॅशनलाइज करूया. पायथागोरसने पण करूया आपण पुढे. हे रॅशनलाइज केलं तर याला √2 ला √2 ने मल्टिप्लाय करायला लागेल, याला पण √2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर. मग काय होईल सांगा, तर 10 √2 अपॉन हे 2 होतील, म्हणजे ते आपल्याला 2 ने 5√2 असं उत्तर येईल बघा. हा, बरोबर ना, 5√2. किंवा समजा आपण पायथागोरसने काढायचं ठरवलं, हा, तरी काढू शकतो बघा. असं म्हणायचं, इन ट्रायंगल ABC, हा, युजिंग पायथागोरस थेरम. त्याच्यामध्ये समजा पायथागोरस थेरम आपल्याला वापरायचा असेल तर हे आपण एक्स एक्स समजा मानलं त्याचं, तर असं लिहिता येईल ना, x² प्लस x² इज इक्वल टू 10². हा, मी डायरेक्ट लिहितो, तुम्ही साईड वगैरे लिहून ते करायला लागेल बघा. AB² प्लस BC² इज इक्वल टू AC². हा, मग AB समजा x मानला तर BC पण x असणार, म्हणजे x² प्लस x² इज इक्वल टू 10². म्हणजे ते काय होईल, 2x² इज इक्वल टू 100. हा, देअरफॉर x² इज इक्वल टू 100 अपॉन 2, म्हणजे x² इज इक्वल टू 50. हा, म्हणजे x इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 50. मग 25 दुने 50, तर मी 25 स्क्वेअर रूट जर मी बाहेर घेतलं तर 5√2. हा, असं पण करता येईल. बरोबर ना, समजतंय? ओके. आता हे झालं, साईड काढली. पेरिमीटर काढणं सोपं आहे ना. मग पुढे काय करणार आपण, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड, that is equal to 4 into 5√2, that is 20√2. हा, असं ते आपल्याला उत्तर लिहिता येईल. ठीक आहे. आता 40-45 मिनिटं आपण घेतलं आज. तुम्ही कनेक्ट व्हायला जरा डिस्कनेक्ट मध्ये झालं, काही जण लेट झाले. ठीक आहे, आपण हा प्रॅक्टिस सेट जो 2.1 आहे ना, तो तुम्ही आज घरी पूर्ण सोडवा. हा, सोडवला असेलच, बऱ्याच जणांनी सोडवलाय, पण त्यातली काही उदाहरणं एक न बघता आपल्याला सोडवता येतात काय, असं सोडवायचं. हा, त्यानंतर पुढचा भाग जो आहे ना 2.1च्या पुढे, तुम्ही बघितलंय का बघा. 2.1च्या पुढे जो भाग आहे ना, म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाच्या पुढे, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम किंवा अपोलोनियस थेरम, हा, हे सगळं कॅन्सल झालेलं आहे. आणि त्यामुळे प्रॅक्टिस सेट 2.2 हा कम्प्लीट कॅन्सल झाला आहे. बघितलंय का तुम्ही? हा, आणि तो आपला प्रॉब्लेम सेट जो आहे ना, त्यामधले क्वेश्चन नंबर 1 मधला 6वा हा कॅन्सल केलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 मधला 6वा सब क्वेश्चन. नंतर क्वेश्चन नंबर 8, 9, 8, 9, 12, 6 नाही कॅन्सल झालाय.
कॅन्सल आहे का? 6 पण आहे? असेल, 6 पण कॅन्सलच असेल कारण तो अपोलोनियसवरच आहे. नाही झालाय ना? पण तो अपोलोनियसवरच दिसतोय 6वा क्वेश्चन. ते त्यामध्ये जरा चेक करा व्यवस्थित. हा 8, 9, 12 हे जर कॅन्सल झालेत आणि 17 आणि 18 हा एवढे हे सगळे कॅन्सल झालेले आहेत बघा. ठीक आहे, आपण उद्याच्या किंवा किंवा कधी आपल्याला मिळेल जसं त्यानुसार पुढे बघूया. आज तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 आणि प्रॉब्लेम सेट मधली काही उदाहरणं जर येत नसतील तर ती तुम्ही मला जसं काल सांगितलं तसं सांगा किंवा फोटो वगैरे काढून टाका त्याचा, मग आपण सोडवू तसे. ओके, ठीक आहे. उद्या उद्या आपण परत घेऊ. ओके, ठीक आहे.